नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून मी भाग्यश्री स्वागत करते। आज आपण उपवासाला चालणारे भरपूर पौष्टिक शरीराला ऊर्जा देणारे गूळ आणि शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू तयार करणार आहोत। हे लाडू बनवायला खूपच सोपे आहेत बरं का। फक्त 10 मिनिटात हे लाडू तयार होतात। बघा, लाडू बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई छान गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये अर्धा किलो शेंगदाणे आपण नीट करून टाकलेले आहेत बरं का। शेंगदाण्यामध्ये खडे वगैरे असतात, त्याच्यामुळे शेंगदाणे भाजण्याच्या अगोदर आपल्याला नीट करून घ्यायचे आहेत। बघा, शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम एकदम मध्यम ठेवायची आहे। मध्यम आचेवरती आपल्याला शेंगदाणे छान असे साल तडकेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। बघा, शेंगदाणे छान असे खरपूस आपण भाजून घेतलेले आहेत। हे शेंगदाणे पटकन आपण एका ताटामध्ये काढून घेऊया, जेणेकरून बघा शेंगदाणे कढईला कशी गरम असल्यामुळे करपणार नाहीत। बघा, शेंगदाणे आपण परातीमध्ये काढून आता थंड होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत। हे शेंगदाणे बघा थंड झाले की शेंगदाण्याच्या वरची पटकन साल निघली जाते बरं का। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आपले शेंगदाणे व्यवस्थितरित्या भाजले असल्यामुळे शेंगदाण्याची थंड झाल्यावरती साल पटकन अशी निघालेली आहे। हाताने बघा अशा पद्धतीने शेंगदाण्याची साल चोळून घेऊया। बघा, व्यवस्थित हाताने चोळल्यावरती शेंगदाण्याची साल पटकन अशी निघली जाते बरं का। सर्व शेंगदाण्याची साल मी तर सोलून काढलेली आहे। बघा, आता सोलून काढलेले शेंगदाणे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देऊया। बघा, इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। अर्धा किलो शेंगदाण्यासाठी मी इथे 400 ग्राम इतका गूळ वापरलेला आहे बरं का। बघा, मिक्सरला पण शेंगदाणे बारीक करताना रवाळ पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे। प्लस मोडवरती मिक्सर फिरवायचा आहे, त्यामुळे बघा आपले हे शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित कसं बारीक होईल बरं का। जर तुम्ही एकदम असं फास्टमध्ये फिरवलं तर कसं एकदम तेलकट होऊ शकतं आणि त्या शेंगदाण्याला पाणी सुटतं बरं का। त्याच्यामुळे एकदम प्लस मोडवरती करत आपल्याला शेंगदाण्याचं हे मिश्रण व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे मिश्रण आपण लाडवासाठी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। बघा, आता एका भांड्यामध्ये हे लाडवासाठी केलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने बघा सर्व राहिलेलं सुद्धा मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे। बघा, मी लाडवामध्ये मुद्दामून बघा थोडंसं शेंगदाणे कचकच लागण्यासाठी थोडेसे अख्खे अख्खे शेंगदाणे सुद्धा ठेवलेले आहेत। त्यामुळे मस्त लाडू खाताना आतमध्ये बघा दातामध्ये ते शेंगदाण्याचे बी येतील आणि कचकच लागेल, त्यामुळे लाडू खाताना मस्त असं क्रंचनेसपणा येईल बरं का। बघा, व्यवस्थित असं गूळ आणि शेंगदाण्याचे मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे। बघा, आता मस्तपैकी त्याच्यामध्ये एक छानसा फ्लेवर येण्यासाठी आणि लाडू आणखीन खुसखुशीत होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये नाश्त्याचा 1.5 चमचा इतकं साजूक तूप टाकलेलं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता बरं का। बघा, आपण इथं साजूक तूप टाकून व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे, त्यामुळे बघा लाडू मस्त असे खुसखुशीत होतात आणि लाडवाचा फ्लेवर सुद्धा छान येतो बरं का। आणि मुलं वगैरे तूप खात नाहीत, त्यामुळे असं लाडवामध्ये तूप घातलं की ते आवडीनं खातात बरं का, त्यांना समजत पण नाही। बघा, व्यवस्थित तूप टाकून आता मिक्स करून दिलेलं आहे। आता आपण लाडू छोटे छोटे वळून घेऊया। बघा, एकदम अजिबात आपण कोणतंही पाक वगैरे करायचं टेन्शन नाही बरं का। एकदम साध्या सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटात हे लाडू तयार होतात। गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवायला खूपच सोपे आहेत बरं का। फक्त 10 मिनिटात लाडू तयार होतात। फक्त लाडू बनवताना एक महत्त्वाचे टिप्स म्हणजे बघा, खुसखुशीत लाडू होण्यासाठी आपण शेंगदाणे खरपूस छान खमंग भाजणे महत्त्वाचं आहे। साल तडकेपर्यंत मध्यम गॅसवरती शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत। बघा, शेंगदाणे छान भाजले की लाडू मस्त असे खमंग आणि खुसखुशीत तयार होतात बरं का। बघा, इथे शेंगदाणे गुळाचा लाडू आपण वळवून घेतलेला आहे। आता बघा, पाक बिघडायचं अजिबात टेन्शन नाही बरं का। पाक बनवायला येत नाही तर अशा पद्धतीने गुळ आणि शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवून खायचे। चवीला म्हणशीला तर अप्रतिम लागतात बरं का। ज्यांना कुणाला हिमोग्लोबिनची कमी असेल तर असे गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवून खायचे, एकदम भारी बरं का। शरीराला भरपूर ऊर्जा आणि ताकद मिळते। आज बघा, आपण आषाढी एकादश आहे आणि आता श्रावण सोमवार सुद्धा चालू होणार आहे। असा उपवास स्पेशल बघा, उपवासाच्या दिवशी आपल्याला भरपूर थकवा जाणवतो, त्यावेळी एक लाडू असा की नाही आपला पुरेसा आहे बरं का। उपवासाच्या दिवशी शरीराचा आपला थकवा पटकन असा पळून जातो, त्यामुळे भरपूर असे पौष्टिक उपवासाला चालणारे गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत। बघा, तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, कसले भारी मऊ आणि खुसखुशीत तयार झालेले आहेत। बघा, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तुम्हाला एक निवेदन करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि गूळ आणि शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू आपले कसे झालेत हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बरं का। अजून कोणती रेसिपी पाहायची असेल ते सुद्धा कमेंट्समध्ये करा। चला, बाय बाय, टेक केअर।